हे आपल्याकडं कांदे बटाटे ठेवायची जाळी असती ती आपण घेतलेले आहे बेबी सनरोज लावायला। आपल्याकडे अशी वेस्ट पडून होती त्याच्यासाठी आपण हे बेबी सनरोज आपल्याला लावायचा आहे। त्याच्यासाठी आपण हे घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये हे कागदानी कवर करून त्याच्यामध्ये माती भरून आपण घेतलेला आहे। हे बेबी सनरोजचा वेल आहे। आता आपल्याला त्याची कटिंग घेऊन लावायचा आहे बेबी सनरोज। त्याच्यामध्ये कांद्याची जाळी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बेबी सनरोज लावून घ्यायचा आहे। मस्त छान वाटेल त्याच्यामध्ये लावल्यावर। हे बेबी सनरोजचा वेल आहे, त्याचे आपण घेतलेले आहे कटिंग काढून। ही एवढी कटिंग घेतलेली आहे, ही अशी आता आपण थोडीशी लावून घेतलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला लावायची आहे, तर वरती पण लावायची आहे। तर त्याच्यासाठी आपण ही कटिंग तयार करून घेऊया। तर हे आपण कटिंग अशा पानं खालची काढून आपण अशा ह्या कटिंग तयार करून घेतलेल्या आहेत। आता हे आपण लावून घेऊया। भरपूर कटिंग आहेत आपल्याकडं, ते आपण लावून घेऊया आता। तर हे कटिंग आपण अशी लावून घेतलेले आहे। तिन्ही कप्प्यात आपण अशा कटिंग लावलेल्या आहेत। हे वरचा कप्पा आहे, असं आपण लावून घेतलेले आहे। छान सुंदर फुलं लागू झाले की नाही, छान मस्त सुंदर दिसेल। फुलं लागायला लागली की आणि भरपूर असं मस्त छान बरगतचं खूप छान दिसेल। त्याच्यामुळे आपण हे त्याच्यामध्ये लावून घेतलेला आहे। याचा वेल लांबतो ना, त्याच्यामुळं वेल असे वरून पसरले खाली आणि त्याला फुलं लागायला लागले की छान असं मस्त सुंदर दिसेल। त्याच्यामुळं आपण याच्यामध्ये लावून घेतलेला आहे सुंदर। ह्याच्यामध्ये बघू आता आपली याच्यामध्ये किती कटिंग लागू होती। आता आपण कटिंग तर लावून घेतलेली आहे, किती कटिंग लागू होते सुंदर असं बघू आता। छान याला पाणी देऊन घेऊया। पाऊस तर चालूच आहे, पण थोडंफार लावल्यामुळे पाणी देऊन घेऊया। तर पाणी पण देऊन झालेलं आहे, छान असं सुंदर पाण्याची धार लागलेली आहे। पाणी पण दिलं आहे आता, सुंदर छान अशी कटिंग लागून फुलं असे गुलाबी कलरची फुलं आहे, त्याला मस्त सुंदर वाटतात फुलं आले की। छान मस्त कटिंग लावून झालेली आहे। छोट्याशाच कुंडीमध्ये आहे पुदिना, किती सुंदर फुटला आहे। याला मोठी कुंडी द्यायला पाहिजे, त्याच्यामुळे छान फुटेल। मस्त किती छान फुटला आहे पुदिना, सुंदर आहे।